सहस्रदीपे दीपकैषी प्रकाशली प्रभा उजळला दस दिशा गगनालिशे शोभा काकडारती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पाहूया कोंदले से तेज प्रभा झाली से एक नित्य नवानंद वाळिता श्रीमुख आरती करिता तेज प्रकाशले नैनी तिनी तेजे मिळला एकाएकी जनार्दनी काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पाहूया वचनायका कमलापती वचनायका माझी रंगाची विनंती माझी रंगाची चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया कोंदले से तेज प्रभा झाली शेकने तेलमानंद वाळिता श्रीमुख आरती करिता तेज प्रकाशले नाही तेने तेज मिळला एकाएकी जनार्दनी काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया विठाला प्रकाशली प्रभा प्रसत संगी किती संगीत आपल्या स्वतःने तो सर्व शेट एवढे अभंग कोणाचा अभंगाचा शेवटच्या कडून कल्पना आहे
वारकरी संप्रदायाचा फाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहे. वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबा आहे. आणि वारकरी संप्रदायाची पताका संत बहिणाबाई आहे. शरीरात जसे पंच प्राण आहे, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत, तशी वारकरी संप्रदायाचे संत हे संप्रदायाचा प्राण आहे. प्राण आहे. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसा कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर फक्त 14 जण जग सुखी करू शकतात. एक आई वडील, 2 संत, 3 ग्रंथ आणि 4 भागवत. बस हे 4च माणसं. ह्या जगातली सगळी माणसं स्वार्थी आहेत. स्वार्थी आहेत. माणसं माणसावर प्रेमच करत नाही. माणसं पैशावर प्रेम करतात, माणसावर करत नाही. आणि माणसं जर माणसावर प्रेम करत असतील तर छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रमाची निर्मिती झाली नाही. ज्या अर्थी वृद्धाश्रम तयार झालाय त्या अर्थी आईला भाकरी न घालणारी औलाद आहे. ज्या अर्थी वृद्धाश्रम तयार झालाय बापाला न सांभाळणारी माणसं आहे. म्हणून या जग आणि पैशाचा असा नियम आहे, तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्हाला बुद्धी पाहिजेच असा नियम नाही. नियम नाही. तुम्हाला अक्कल नसली तरी चालेल, तुमच्याकडे पैसा आहे ना, तुम्हाला लोक साहेब म्हणणार. म्हणजे अक्कल असो नाही तर नसो. परत जरा बारीक ऐका. आईवर गाणं करू नका, आईवर कादंबरी काढू नका, आईवर चित्रपट घेऊ नका. आई आलीच आहे, दुसरं तसं नाहीच आहे. 8व्या अध्यायामध्ये अशी ओवे, समुद्र किती खोल आहे याचा कधी विचार करू नका, आणि समुद्र किती उथाळ आहे याचा कधी विचार करू नका. समुद्र समुद्रच आहे. समुद्र समुद्रच आहे, तशी आई आईच आहे. नदी हा विषय वेगळा आहे, ओढा हा विषय वेगळा आहे, पण समुद्र तो समुद्रच आहे. आई ती आईच आहे. तिला गाणं करून तुम्ही कमी करू नका, कविता करून कमी करू नका. त्याला 9व्या अध्यायामध्ये अशी ओवी आहे, कैसे झुंजले राम रावण. ज्ञानोबांची भाषा पहा कशी आहे. कैसे झुंजले राम रावण. राम रावणाचं युद्ध कसं झालं तसं युद्धच झालं नाही, तसं आईसारखं कोणी झालंच नाही. आई आईच आहे. वडील वडील एवढंच. कादंबरी कविता करणं सोपं आहे हो. आईवर कविता करून करायचं का? प्रेयशीवर ठीक आहे, ठीक आहे. तुला विरह झाला, तुझं हृदय तुटलंय, तुला वेदना सहन होत नाही म्हणून ठीक आहे. तुला पाहिल्यापासून माझ्या हृदयाची धडधड होते, पण तुझ्या भावानं हल्ल्यापासून माझं हृदयच बंद पडलं. हे ठीक आहे, हे ठीक आहे. परत ऐकायला येते पुढं. आई आईच आहे. शब्द नीट ऐका. आई आईच आहे. तसं 3 ओव्या आहेत. चांगदेव 65 मध्ये 3 ओव्या आहेत. बारीक ऐका. चांगदेव 65 मध्ये एकूण 65 ओव्या आहेत. 65 म्हणजे 3 ओव्या इतक्या सुंदर आहेत. ऐका ओव्या. पहिला म्हणजे तुमच्यासाठी एक सुंदर ओवी आहे, इतकी सुंदर आहे. ए दागिना. पहिलं म्हणलं दागिना बनवणारा सोनार वेगळा आहे. नीट ऐका बरं. सोनार वेगळा आहे. आता सोनार वेगळा आहे. दागिन्याचं नावही वेगळं आहे. दागिन्याचा आकारही वेगळा आहे. दागिना घालणाऱ्या बाईचंही नाव वेगळं आहे आणि तिच्या अवयवाचंही नाव वेगळं आहे. पण दागिना सोन्याचा आहे. सोनं सोनं पण सोडित नाही. काय ओवी मला. सोनार वेगळा असू द्या, दागिना वेगळा असू द्या, ते बाई नाकात घालो, पायात घालो, कुठेही घालो, दागिना कधी सोन्याचा असू द्या, पण सोनं सोन्याचं सोनं पण सोडित नाही. तसं आई आईचं आई पण सोडत नाही, आणि संत संतांचं संत पण सोडत. येथे उपकाराने आईच आहे. आईच आहे. पुन्हा उत्तर नाही कारण एक अजून एक ओवी आहे. कापड कोणतं घ्या, श्वान घ्या, ओढणी घ्या, गाऊन घ्या, पंजाबी घ्या, जीन घ्या, बरमुडा घ्या, गाला नका घालू, हा तुमचा प्रश्न. कापड कोणतं घ्या, पण कापड धाग्याला सोडित नाही आणि धागा कापडाला सोडित नाही. काय ज्ञानोबाने उदाहरण केलं. कापड धाग्याला सोडित नाही, धागा कापडाला सोडित नाही.
तसं समाज छळू द्या, संतांचं संत पण सोडत नाही. पुन्हा ऐका दुसरं. आता एखाद्या जर म्हणलं नुसतं टाळ नाही तो वाजव, आपण टाळ तुम्ही उडत गेला स्वप्न. पुन्हा देवळा कधी शोध माझ्या बापात असं हे खरे संत आहेत. पुन्हा ओवी ऐका आता. हे टाळ सोन्याचं सोनं पण सोडित नाही सोडित. पुन्हा ऐका, कापड धाग्याला सोडित नाही. पुन्हा ऐका, गुळ कशातही घाला, शिजवा, भुगा करा, पावडर करा, पाणी वता, शिजवा, गुळाची गोडी सोडित नाही. गुळाची गोडी सोडित नाही. आणि गुळाची गोडी सोडित नाही. सोन्याचं सोनं पण सोडित नाही. कापड धाग्याला सोडित नाही. तसं संत पण सोडत नाही. आणि आई वडील कर्तव्य सोडत नाही. मुलगा कसा असू दे, आई कर्तव्य सोडित नाही. आणि मुलात महिला म्हणतात ध्यानात ठेवा, बाळाला बाळ जरी झालं तरी आईला बाळच असतं. आईला बाळ मोठं नसतं, आईला बाळ धाकटं नसतं. आणि ह्या जगात नीट ऐका, जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांमध्ये सगळं कोवळं बाळ कोण झालं असेल तर फक्त ज्ञानोबा आहे. फक्त ज्ञानोबा. काय बाळ 16 वर्षाचं बाळ आहे, पण विश्वाची आई आहे. हा चमत्कार आहे. हा कालही झाला नाही, आजही झाला नाही, पुन्हा कधी 16 वर्षाचं बाळ आहे. पुढे ऐका, 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. आणि 16 वर्षाचं बाळ आहे पण स्वराज्याचा संस्थापक आहे. हा चमत्कार आहे. आणि 13 वर्षाचं बाळ आहे पण संभाजी महाराजांनी 13व्या वर्षी पहिला ग्रंथ लिहिला होता. चमत्कार आहे. इथं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायला पाठ नाही. त्याचा बरे म्हणतो माझ्या बापाची एकत्र करायची, ठेवायचं काही कामच नाही. उसाला तुला आला काय, तो बाप 82 झाला काय, उपयोग काय? काय उपयोग? ओव्या ऐका 2-4. ओविंगा पाणी किती सुंदर आहे. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती पैशावाले असाल आणि तुमच्या घरात जर पारमार्थिक वातावरण नसेल तर त्या घराला कवडीची किंमत नाही. आणि त्या घराला किंमत देणारा त्याच क्वालिटीचा आहे, शहाणा किंमत देणार नाही. परत नीट ऐका, एक आंबा पिटीभर आंब्याला नासू शकतो. एक आंबा पिटीभर आंब्याला नासू शकतो, पण पिटीभर आंबे एका आंब्याला सुधारू शकत नाही. एक आंबा पिटीभर आंबे नासू शकतो, पण पिटीभर आंबे एका आंब्याला नसावे. म्हणून कधी वाक्य नीट ऐका, जीवाला जीव देणारा मित्र नसावा, जीवनाला दिशा देणारा मित्र. जीवाला जीव देणाऱ्या मित्राचं करायचं काय? तो काय मारणार? जीवाला जीव देणारा मित्र नसावा, जीवनाला दिशा देणारा मित्र असावा. म्हणून चमत्कार ऐका, दुसऱ्याच्या सुनेला आई समजणं हाही चमत्कार आहे. आणि कोथाला बाहेर काढून बोट तोडणं हाही चमत्कार. शिवाजी महाराजांकडे दोन्ही गुण आहेत. आणि म्हणून बसलेल्या लोकांना सांगतो, तुम्ही इतके गरीब होऊ नका का लोक तुम्हाला लुटतील, आणि इतके फुगीर होऊ नका का लोक तुमच्यापासून दूर जातील. असं आकडू गायब होऊ नका, आकडू पाखोले होऊ नका तर लोक तुम्हाला बोलवायचं बंद करतील. इतके फुगीर हो, तुम्ही वाजवा पण एक दिवस डबा वाजवायची येणार नाही. तुम्ही खाली जाऊ नका. तुम्ही नीट वाक्य ऐका, वाक्य इंद्रिकांचे. ज्या झाडाला वादळाशी संकट द्यायचं आहे त्याची मुळं खोल गेलेली पाहिजे. ज्या झाडाच्या मुळाने जमीन घट्ट राहिली ती झाड वादळाला आणि वाऱ्याला खात नाही. पण जे झाड मुळातच कच्च आहे ते पहिल्या पावसात वाहून गेल्याशिवाय राहत नाही. पण तिसरं एक झाड आहे ते पाणीवरून आलं का वाकून राहतं. महापुरे झाडाचा इथं मोठं होऊ नका. पुढे ऐका थोडं.
विश्वात निर्वचय बरं विश्वातलं कोवळं बाळ हे ज्ञानोबा आहे. पुढे ऐका, विश्वातला दुसरा चमत्कार आहे. हा चमत्कार आहे मला. क्रिकेट क्षेत्रामध्ये सुनील गावस्कर झाला, हा चमत्कार आहे. क्रिकेटमध्ये धोनी झाला, हा चमत्कार आहे. आणि ऐन आणि अब्दुल कलामांना पायलट व्हायचं होतं. त्यांनी त्याची परीक्षा दिली होती. 9 विद्यार्थी पास झाले, त्याच्यात हेही पास झाले, पण सिलेक्शन 8 जणांचं झालं. ज्यांचं सिलेक्शन पायलट व्हायला झालं नाही त्यांनी विमानाचे पार्ट बदलवले. याला अब्दुल कलाम. आणि आज प्रत्येक शाळेमध्ये फोटो कोणाचा आहे? अब्दुल कलाम. तुम्ही दुसऱ्यावर जळून मोठे होऊ नका. इंग्रजीचं वाक्य ऐकायचं, दुसऱ्यावर दाबून कधी मोठे होऊ नका. तुम्ही इतके मोठे व्हा का दुसरा मोठा झाला नाही पाहिजे. तुम्ही दुसऱ्याला दाबून जर मोठे झाले तर एक दिवस इतके लहान व्हाल, दाबलेला तुमच्या बोकांनी बसत. मोठे होऊ नका, तुम्ही ध्यानात ठेवा. आणि सगळे क्रिकेटवीर मॅच संपल्यावर उड्या आणतात. सगळे जल्लोष, बॅट हातात घेऊन, स्टंप हातात घेऊन. पण धोनी असा क्रिकेटवीर आहे का तो ते स्टंप हातात घेतो आणि शांतपणे निघून जातो. जो शांत राहतो तोच मोठा होतो. तुम्ही आता जो ऍपल नावाचा फोन वापरता, ओपन नावाच्या फोनचा ज्याने शोध लावला त्याचं नाव जिम्स आहे. तो सर मालक आहे तो कंपनीचा, पण त्याला त्याच्याच कंपनीतून काढून टाकलं. त्याने दुसरी एक कंपनी तयार केली आणि त्या कंपनीत त्याने अशी ताकद लावली. आज जगातल्या प्रत्येक माणसाच्या हातात त्याचा फोन आहे. कोणता फोन? आयफोन त्याचा आहे. तुम्ही आम्हाला फोन घ्यायचा आयफोन. माणसं परत वाक्य नाही का, इंग्रजीचं वाक्य आहे. माणसं मोठी होतात पण कर्तृत्वाशिवाय होत नाही. मुंग्या पळाल्या. विश्वातलं कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे. ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानोबा आहे. कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही. कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही. आणि कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावं आणि तसा रडावं, आईच नाही. आणि कधी वाटलं आईच्या मांडीवर बसावं आणि लोकांनी डोक्यात हात घालावा, ती मांडीच नाही. मग ते ऐकायचं, ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. याला ज्ञानोबा आहे. आज कीर्तनात असलेली सगळी माणसं माऊलीची लेकरं आहेत आणि आपण एकाच आईच्या मांडीवर आहे, ती ज्ञानोबाची मांडी आहे. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे. काय चमत्कार आहे? कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. मांडीच नाही, मांडीवर अख्खं जग ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे, सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा. भावाच्या पोरीचं लग्न मोडणारी चौघजण माझ्याकडे बसले. लोक फक्त वरून देखणे, आतून पूर्ण खराब आहेत. परत ऐका, सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा आहे.
आणि विशेष पुढचा ऐका, सगळ्यात उशिरा आले आणि सगळ्यात लवकर समाधिस्थ झाले ज्ञानोबा आहे. आणि पुढचा चमत्कार वारकऱ्यांसाठी ऐका, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांच्या आईचं नाव नाहीये. चमत्कार आहे हा. हा चमत्कार आहे. इथं तारीख घेणाराचं नाव घेतलं नाही तर जाताना 5-10 हजारला फटका बसतो. दिवस आहे आता भारी काय का हे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांच्या आईचं नाव नाही. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. ज्ञानेश्वरीमध्ये वडिलांचंच नाव नाही आहे. आज जमीन विकून नाव कमावणारी लोक आहेत. खून करून नाव कमावणारी लोक आहेत. चोऱ्या करून नावासाठी बापाची इस्टेट विकून नाव कमावणारी लोक आहेत. बरोबर. पण स्वतःच्या आईचं नाव ज्ञानेश्वरीत नाही, स्वतःच्या वडिलांचं नाव नाही आहे. आणि पुढचं ऐकलं डोकंच बंद होईल तुमचं. ज्ञानेश्वरीत देवाचंच नाव नाही. अख्ख्या ज्ञानेश्वरीत विठ्ठल शब्द नाहीये. अख्ख्या ज्ञानेश्वरीत पांडुरंग शब्द नाहीये. ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहेत. आणि 1.25 लाख नीट म्हणजे काय, 1.25 लाख शब्दांमध्ये 2च शब्द पुढे खालचे आहेत. एक शब्द आहे मूर्ख आणि एक शब्द आहे गावंडेगा. मूर्ख हा शब्द पहिल्या अध्यायात आहे, मूर्ख हा शब्द 3ऱ्या अध्यायात आहे, गावंडेगा हा शब्द 16व्या अध्यायात आहे आणि गावंडेगा हा शब्द 8व्या अध्यायात आहे. गाथ्यात तसं नाही. गाथ्यात शिव्यांचा खजिना आहे. लय शिव्या आहेत गाथ्या, 680 शिव्या आहेत गाथ्या. जर कोणाला नवीन कीर्तनकार व्हायचं असेल, लय पैसे मिळाले बाबा, तर त्याला आपलं चॅलेंज आहे. फक्त एक शिवी तुकोबरायची कीर्तनात सांगायची, एक ते आयुष्यातलं ते शेवटचं कीर्तन. जर नाही 1.5 तासात तो मर्डर झाला तर आपल्याला 680 शिव्या लिहून ठेवल्या. मी सांगणार आहे त्या, पण जायच्या आदल्या दिवशी. उद्या जायचं तर आदल्या दिवशी सांगणार. याचं कारण ऐकून घ्या. गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे आणि ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे. आता आपल्याकडे काय झालंय, जो रामायण सांगतो तोच भागवत सांगतो, जो भागवत सांगतो तोच शिवपुराण सांगतो. आता काय तोंड जोडायची पाहिजे झाली. ते इंदुरीकर बोलत तर घोडे खात बसत नाही तर काय. आता माझे 32 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 32 वर्ष थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झाल्या. आपल्याकडे एवढी वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रातली. 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत आणि शिवपुराण सांगणारा MP आहे. कोण बोलायची पाहिजे. आणि विश्वातलं पहिलं शिवपीठ आळंदी, त्याला सांगणच कोण महाराज. बरं जो सांगल तो उद्या ठेवायचा नाही. त्यांना मूर्खाचा बाजार म्हणजे कोलगेटनी जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही. आणि ती म्हणते हे मला पोषण देते. मी म्हणतो देऊ दे, तुम्ही लावू, तू लावी ती पुढे. महिला मंडळ मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, पावडर लावून बाई पुरी होऊ शकते का? अजिबात नाही. मग का लावतो? मला पावडर लावायची ओवी माहिती का? हे बरे ज्ञानेश्वरीत ओवी आहे, नीट आहे का? पावडर लावायची ओवी आहे ज्ञानेश्वरी. कोणाला लागली तर नंबर सगळं लिहून घ्या, घरी गेल्या उचका. अध्याय नंबर 18 मध्ये 102 नंबरची ओवी आहे. आणि 102 नंबरची ओवी अशी आहे, लगाती ते लिहिले ना मोडेगा काही केल्या, काळे गोरे पण धुतले फिटवलेले. काळेपणा आणि गोरेपणा कधी पावडरीने जाऊ शकत नाही. ही ओवीच्या बाईला कळली, ती बाई पावडर लावू शकत नाही. जिला ज्ञानेश्वरीतलं कळतच नाही ती 3 वेळा आरशाकडे उभी राहिल्याशिवाय तुम्ही परत मागे चला. हे चमत्कार आहे हा. आणि ज्ञानोबराईचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे, समाधीला भगवंतच रडले. अजून चमत्कार आहे, आजर वृक्षाची मुळी लागली, हे चमत्कार आहे. आणि ते नाथ बाबा पुढे ऐका, ती माऊली, ते तुकोबाचं वैराग्य आणि ते शांतीनाथ बाबा. आणि आज कीर्तनाला घेतलेला बंद काकड्याच्या मालिकेतला, भोपाळीच्या मालिकेतला, 4थ्या मालिकेतला 2 नंबरचा आहे कीर्तनाला सुरुवात. आतापर्यंत चालू आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी ऐकणाऱ्यांना 2-3 सूचना आहेत. दरिद्र्यावानी बसायचं नाही, थोड सोडून मिळून नाही बसायचं, यायचंच नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, जीव काढायचा आणि सुताक पडल्यावानी बसायचं. कीर्तनाला दुसरी
कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळणार. पहिलंच काही कळलं. त्यासाठी आपण सुरुवात टाळकरी वेळकरी येणेकरी चोपदार विबदार टाळकरी वेळकरी गायक वादक मंडळी लक्ष देणे. तुम्ही एक जीव करत जाऊन तुम्ही मोबाईल पाहता 2 तास तरी कीर्तनात मोबाईल वापरायचं बरं काय. रातभर तर चालूच आहे तमाशा. आणि मोबाईल ही कधी माणसात वापरायची गोष्ट नाही. नाही ती एकांतात आनंद देणारी गोष्ट. तमाशाच्या वावरात तुरी गिंडी कांद्याच्या रोपात ब्रह्मानंद लुटायचा. पटलं की नाही बरोबर. माणसं म्हणून मी मोबाईल वापरत नाही. आपली परिस्थिती नाही अजिबात. बारीक अभ्यास करा आणि आता बोलायला सुरुवात करा. अभंगाला सुरुवात घेतलेला अभंग नागबाबांचा आहे. काकडेच्या मालिकेचा आहे. टाळकरी येणेकरी चौकदार शिंगावाले बारीक आहे का. काकड्यामध्ये एकूण 9 बारीक आहेत. किती? 9. नाही, काकड्यात एकूण 9 बारीक आहेत. किती? 9. 9च्या 9 आहे का. रूप पाहता लोचने गए ठेवाई 1. उचनेच काही पुण्यवंत व्हावे 2. सुंदर ते ध्यान नको प्रबंध्यान 3. उठा उठा प्रभात झाली तुझी निडली 4. ज्ञानियांचा राजा 5. योगिया दुर्लभ 6. सिद्धी तुझे पाय 7. एक मुका, एक बहिरा, एक जोगी, एक आंधळा, एक पांगळा मिळून 148 अभंग काकड्यात आहे. 148 अभंगामध्ये पहिल्या मालिकेत 12 अभंग आहेत. पहिल्या ऐका कोणते? 12च्या 12 ऐका. रूप पाहता लोचनी राहवत याची दान वचन ऐका कमलापती तुझं पाहता सागोरी. आता तुम्ही कुंभवंत करोनी उचित नदरी उदास लेकुराचे हित गरुडाचे पायी एक एक विठवाई विठ्ठल रुक्मिणी ही पहिली मालिका आहे. दुसऱ्या मालिकेत 5 अभंग आहे. उचिनीच काही श्रवणे कीर्तने पवित्र ते कोळ बहुतावे आणि पुण्यवंत व्हावे ही दुसरी मालिका आहे. तिसऱ्या मालिकेमध्ये 8 अभंग आहेत. सुंदर ते ध्यान सदा माझे डोळे आवड हे रूप जणी दृष्टी लागो पाहता श्रीमुख येणे मुखे तुझे नको ब्रह्मज्ञान ही तिसरी मालिका आहे. आणि उठा उठा प्रभात झालेला काकडा सुरू होतो आणि त्या काकड्यातला दुसरा अभंग कीर्तनाला आहे. कीर्तनाला सुरुवात. आता फक्त फटाफटा बोलावं लागेल. बोलायचं असं आहे. हा जीव आहे. मान्य आहे. मान्य आहे. हा स्वातंत्र्य आहे की पारतंत्र्य आहे? हा जीव स्वातंत्र्य आहे की पारतंत्र्य आहे? हा जीव स्वातंत्र्य आहे की पारतंत्र्य? पारतंत्र्य आहे. याला डोळे ते दाखवतील तेच पाहणार, कान जे ऐकवतील तेच पाहणार. मग हा जीव पारतंत्र्यात आहे. फायनल झालं? फायनल झालं? ए बऱ्या फायनल झालं? तुला काय घ्यायचं? फायनल झालं? झालं. चला झालं फायनल. म्हणजे हा जीव पारतंत्र्य. 1 2 जीव हा मानव हा ज्ञान प्रधान आहे आणि पशु हा भोग प्रधान आहे. पशुला ज्ञान आहे पण भोगाच आहे. माणसाला ज्ञान आहे पण उद्धाराच आहे. झालं भांडण? 2 3 आता हा ईश्वराचा अंश आहे. मान्य? मान्य. याला देव आपला करण्याची ताकद आहे. मान्य? हा देव स्वरूप होऊ शकतो. नाही नाही आहेस हे तुम्हाला मान्य? मान्य. मग हा याच्यात जर देव आहे म्हणजे देव होण्याची ताकद आहे तर हा देवापर्यंत पोहोचत का नाही? तर ह्या शिवाला जीव करणारी जी आहे तिचं नाव माया. आता लागलं करंट मला. आता आता लाग असं राहिलं का बरोबर मापात कळलं. मग आता हा शिव आहे. हा शिव आहे पण आता हा शिव आहे. मग शिवाचं रूपांतर जीवा जिने केलं तिचं नाव माया. माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोण कोणता बाप नाही, कोण कोणता भाऊ नाही. मुलगा मला आहे, माझ्या पोराचा माझा काही संबंध नाही. काय संबंध आहे? मी फक्त त्याचा बाप आहे.
या जन्माला काय समज येते तर नशीब वेगळे, संगीत वेगळे, क्रियामान वेगळे, प्रारब्ध वेगळे, येणं वेगळे, जाणं वेगळे, आवड वेगळे, छंद वेगळे, कपड्याची आवड वेगळे, बाण पाडायची स्टाईल वेगळे, बोलणं वेगळे, हसणं वेगळं, त्याचं येणं वेगळं आणि जाणं वेगळं आहे. बरोबर. काय हरकत आहे? तो उद्या मी कमवलेली इस्टेट टिकू शकतो किंवा सासरवाडीला राहायला जाऊ शकतो किंवा लाईट बंद करून माझा गेम करू शकतो. काय करू शकतो? परत ती नाही का, परत बाकी नाही का, तुम्ही मुलांना संस्कार देऊ शकता, त्यांचं प्रारब्ध बनवू शकत नाही. बरोबर. अंडरलाईन करून घ्यावा. हा मुलगा बर्बाद होऊ नये म्हणून त्याला चांगलं शिकवणं एवढंच माझं काम आहे. त्याचं नशीब बदलवणं माझ्या हातात नाही. बोला तुमचं काय? बरोबर. मुलीचं कल्याण करणं हे बापाच्या हातात आहे, पण मुलीचं भविष्य बदलवणं हे बापाच्या हातात नाही. अगदी बरोबर. बोला बोला, पण ते बारीक आहे का? हातात नाही ते. तुम्ही नशीब कुणाचं बदलू शकत नाही. हा मुलगा वाजवतोय, हा मुलगा वाजवतोय, याला 4 कारण आहे. याचं प्रारब्ध उत्तम आहे, याचा प्रयत्न चांगला आहे, याच्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि संतांची कृपा आहे. असं कुणी उठलं कुणी बाबा पेंड आहे का? 40 वर्ष काही लोक बखवाद वाजतात, दुबुकच्या पुढे गेले. 40 वर्ष लोक गायक आहेत, एकच चाल ती कोणाला म्हणून द्यायची. असं नाही चालत ते. हे मी बोलत नाही, बरोबर आहे. डोळ्यात पाणी आणून बोलतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले. असं घडत नाही. परमार्थ असा बापाची पेन नाही, पाणी उडाल. काही लोक बाळ घातल्यावर 3 महिन्यात कीर्तन करतात, इतकी विद्वान आहे. अरे आम्ही का 32 वर्षी खेळलं धरली 32 ती उठू नका मध्ये हो, परत येऊ नका उठलेली. 32 वर्ष हे नट गेलाय अंगाचा. तुमचा हात असा होतोय मला 6 बाजून, तुमचा असं होतोय मला कुणी कुठं नाही वाटत. नट गेला. 32 वर्ष गेली डांबरीवर. आयुष्य गेलं भोंगण वायरिंग डांबरी. हसण्यावर नेऊ नका, याला प्रारब्धच लागतं. तुमचं काय मत आहे? बरोबर. बोलत राहा आणि तुम्ही सगळं बदलू शकता, मुलाचं प्रारब्ध बदलू शकत नाही. त्याला 17व्या अध्यायात एक ओवी सांगतो तुम्हाला. पाणी थंडाला गेलं, मिरचीला गेलं तर तिखट झालं, कारल्याला गेलं तर कडू झालं, उसाला गेलं तर गोड झालं. याच्यात पाण्याचा दोष नाही. कुंभारानं 3 मडके घडवले, एक दही हांडीला गेलं, एक डाव्याला गेलं आणि एक म्हाताऱ्याला लग्नीला गेलं. एका बापानं 3 पोरांना जन्म दिला. एकाला लंका गमवली, एकाला लंका कमवली आणि एकाला माहितच नाही झालं वाटण्या पाव झाल्या. उठलत नाही, उठलं तर त्याला त्याची बदली झाली. नमकाच शिवाचं रूपांतर जीवात केलं. तिचं नाव आता फिट बसले. आणि हा आजीबाई जर कीर्तनाला आली ना नातू घेऊन, आजीबाई कीर्तनकाराचं ध्यानच येत नाही. नातू हसला का ती हसली, त्यानं गाडी वाजवली का ती वाजली, त्यानं उडी हसली का ती वाजली. का म्हातारी रंगली, माहेत रंगली. आणि हा सगळा तमाशा कोणाला वेळ, कोण कोणाची प्रियशी, कोणाला वेळ आहे. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. कोण सांगितलं ती प्रेम करते? ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेम हा विषय नाही. तुला काय करतं प्रेम करू? आणि तिला प्रेम करायला काय त्रास आहे? गाडी तुझे, पेट्रोल तुझे, डिझेल गाडी तुझे, पेट्रोल तुझे, हँडसीट तुझे, सिम तुझे, पॉकेट मनी तुझे, बुकिंग टेबलचा खर्च तुझा आहे, हॉटेलिंग खर्च तुझा आहे. ती काय 12 आईस्क्रीमच्या कांड्या खाती 9 गाला सुसारतोच मी. आणि तू मला माझ्या लग्न करतो, ती म्हणली मी एंगेज आहे. आणि एंगेज म्हणल्यामुळे तुझ्या हृदयाला जखम झाली. कुठलं तुझं हृदय? जीव दिला तिनेच धोका दिला. इश्क ही मेरी जिंदगी.
फोन आहे गुलाब का गुलाब आणि प्रेम करणारे पोरं ध्यानात ठेवा ते गुलाबाचं फुल वापरायचं करतात गेले छोटं फुल सूर्य फुल तुम्हाला वेळ आहे का ह्याच्यात प्रेम करायला वेळ काय काय हे नो मनी नो लव Yes, correct. No. Love is a money and money is a love. Money is a life and life is a money. No money, no love in the world. Underline this sentence and note it down. एका मित्राने एका सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. त्या सांगितलं कोणाशी? शी इज माय कॉलेज फ्रेंड. जिसकी के बिना मैं पर बिजी नहीं. अगर वो ना मिले तो रेल्वे के नीचे सो जाओ. मित्राने सांगितलं मी सोमवारी लग्नाला येत नाही पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. तो गिफ्ट घेऊन मंगळवारी गेला त्याला आशीर्वाद द्यायला. त्याचं सोमवारी लग्न होतो तो गाडी घातला बसला. आणि नंतर मला व्हायवर मी तो नर्वस. त्याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. त्याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. त्याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. त्याचं गिफ्टच पडलं खाली. म्हणलं काय झालं काल लग्नच नाही झालं मला. 3 तास तिने माझी शक्ती घेतल्या माझ्या डोळ्यात पाय माझ्या उड्याची धनधर पाय असं बोलायचं त्याला. पाहिलं मग याला कान लावून पाय असं म्हणली ती. आणि तिनं असं म्हणत म्हणत मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची एक पायरी चढल्यावर तिने मला विचारलं तुमच्या नावे पैसे किती आहेत. तिने प्रेम कसं केलं पैशावर. हा मित्र म्हणला 25,000 आहे. काला पोर थांबत मला मुलगी गेली निघून. त्याचा मित्र त्याला म्हणला काय नाव आहे करे. तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहे तर माझ्या चुलत्याच्या नावे 25 लाख आहे आणि त्याला काही पोरग नाही ते मला मिळणार आहे. आम्हाला हेच सांगितलं नाही तिला. ती माझ्या चुलत्या संघ गेली. माया भिगणी रमणाचा आपल्याला करंट आहे पुढे आलं पुढे आपण ध्यानात ठेवा. माय शिवाचं रूपांतर शिवाजीने केलं. ए ए तिथे नाव बस. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोण पण बाप नाही. हे बोट माझं आहे कापलं तर माझं आहे वेदना झालं तर माझं आहे रक्त निघालं तर माझं आहे. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक तुम्हाला वापरून घेणार वेळ संपल्यावर सोडून देणार. हा पोरगा वाजितोय म्हणून याला किंमत आहे. याचे हात गेले विषय संपला. माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 तास पडले संपला. लोकांची हवा जायला लागली लोकांना तुमचं काही घेणं काही घेणं. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय आपले गुडघे गेले दिंडी निघाली. वाक्य आहे अंगात ती ताकद आणि खिशातला पैसा संपला तर तुम्ही जगातून संपले. म्हणून तुमच्या पायापुरतं शरीर सांभाळा. हे सांभाळा. हे काय घेणं नाही. हो हे सांभाळा. आणि ज्याने शरीर सांभाळलं त्याने जग सांभाळलं. इथे हॅन होत आलं नाही पण प्रियशी प्रियशी काय नाही. कोणाला वेळ ह्या जगात परत वाक्य नीट ऐका. मायेचा तमाशा आहे. आणि आज सगळे कीर्तनात बसलेली माणसं मायेत गुंतल्यामुळं आज आपण संसारात नापास झालेली माणसं आहे. आपण फक्त गाड्या घेतल्यात बंगले बांधलेत बायका सोन्यानं वापरल्यात पण आपल्याला मुलं चांगली बनवता आली नाही. याच्यात आपण नापास आहे. प्राध्यापकाचं पोरग जर पंप लुटीत आहे तर कोचिंग क्लास घ्यायची पण. कीर्तनकाराचं पोर जर मोटरसायकलची पार्ट खोलून इकित आहे तर शिवपुराण सांगायचं 18 पुराण आपल्याच घरात बसल्या. आणि आज 90% लोक मुलं बनवण्यात फेल आहे. तुमचं काय मत आहे? बरोबर. आणि लोकांनी पोरांना फक्त पैसेच कमवायला शिकवले.
काहीच शिकवलं नाही. कमाव, धाबा टाक, बार टाक, पंप टाक, जेसीबी घे, फोकलन घे, मला हाण, पण कमाव. तुझी आई उलट आश्रमात गेली तरी आणि तो मला लाईट बंद करून हाणतो तरी चालेल. कमाव. मोठ्याची पोर बायको कर, तिलाही भाऊ नसला पाहिजे, दोन्ही बुडी त्याच लोकांनी बसली पाहिजे, कमाव. आता आपण सगळे नापाशी का पास आहे बाबा? नापास. आता उलट सांगायचंय मला तुम्हाला, आपण नापास आहे आणि आपला बाप पास आहे. आपल्या बापाला इंग्रजी येत नव्हती, मान्य आहे. आपल्या बापाला चांगलं वागव नाही जमलं ज्ञान, पण आपल्या बापाने आपल्याला फेल जाऊन दिलं नाही, याच्यात पास. तू त्यावर का होईना जमीन ठेवली आणि पोट भरायची का होईना पण अक्कल दिली. आपली आई 9 साडी होती, मान्य आहे. 3 रंगाचं डोंगर नेसत होती, मान्य आहे. बांगडी फुटली तर हाताला फडकं बांधत होती, मान्य आहे. तुटक्या छपलावर शेती करीत होती, मान्य आहे. पण आपल्या आईने आपल्याला बरबाद होऊ दिलं नाही, ही तिची पण नाही. खरंय का खोटं? खरंय. आणि आपण फेल आहे. एवढी शिमलं नाही ध्यानात, एवढी शेवटीची कबरी बांधली, कसा खस नाही ध्यानात, विसरूट नाही, विसरूट विसरत नाही त्याला. फुल पेले 4 जण मोटरसायकल बसले, तो तुकडं बसला गॅरेज दगड्या फाके. कुणी बॉल सटकले, त्याच्या दाव्याला इंद्रिकडचं प्रवचन काय वांग सांगू का? दाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठे घ्यायची? वस्तुस्थिती खरे का खोटी? खरे. नापास झालेली माणसं आणि त्याला कारण नाही. इथं माया हे तर काय प्रॉब्लेम झाला नाही मला. लोक अभ्यास करीत नाही, लोकांना पोरच नाही. लोक नुसती म्हणते 1500 कोटी लोकसंख्या झाली. लोक पुढे प्रत्येक घरात 4 माणसं, आई वडील मुलगा मुलगी, मुलगी गेली नवरीच्या घरी, मुलगी गेली सून आली, सून आली सासू गेली. तीनच. सून मला 3 झाली, सासूला अटॅक आला. माणसंच एकच पोरगा असल्यामुळे त्याचे लाळ भागा एकच बुवा, एकूण एक आहे. म्हणून पोरांची लाळ झाली, पण पिढी संपून टाकली. खरं का खोटं? संपून यावर हसण्यावर नेऊ नका या गोष्टी. आपण मुलं चांगली जर एक वाक्य समजा, मुलं जर चांगली असते ना, संपत्ती आपोआप येते. पण मुलं नाला की गेले स्थितीचं काय करायचं? काय करायचं काय? काय करायचं काय? आता समजा मी मेलो, समजा मेलो, नाही रविवारी तर सोमवारी 1 दिवस माझ्या लोकांनी येम बसणार, मी काय अमृत पिऊन आलो. आता समजा मी मेलो मारणार शिकायचे आणि मरायलाच पाहिजे. याच कारण आहे, या जगातला आनंद ज्याने लुटला त्याने ह्या जगात जास्त दिवस राहू. आपण जगण्याचा आनंद लुटलाय, मुलाबाला झाली, संसार झालाय, भगवंताचं चिंतन केलंय, जग स्वर्गाने आपल्याला वाईटच वाटलं नाही. अगदी बरोबर. कवर राहायचं इथं पडवी, मग काहीच करायचं नाही. नड्या ज्यांनी घटाना उशाला मटण खाल्लंय त्यांनी आता श्रावण धरला. 8:30 वाजता रसा पेले, 10:30 ला श्रावण धरला आणि तेच आता भस्म लावून येणार त्या. मटण खाल्ले 8:30 ला, श्रावण लागलाय 10:30 ला. आतलं हातानं बाहेर काढलं काय केलं? लोक फक्त लोकांना दाखवितात महाराज, आतून पुरे खराब आहे. काय नाही, लोक फक्त दाखवितात आम्ही लय शहाणे, काही उपयोग नाही. आणि ते काय नाही, फक्त दाखवायचं लोकांना आम्ही धार्मिक आहे. दाखवून काय करता? तुमच्या मनानं तुम्हाला सांगितलं पाहिजे तू चांगला. राईट. लोकांनी सांगितलं काय नाही, आणि मग आयुष्यात कधी माळ घालायची नाही, गण लावायचं नाही, माझा ठेवानी वागायचं, कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, उताठल्यावानी वागायचं. आणि मग म्हातारपणी पडायचं वाट्यावर, उताना गोधडी खाली, त्याच्यावर पडला उताना, गोधडीला उवा, बगलात उचिड्या, डोक्यात पिसा, अख्खं प्राणी सांगून
आहे ना जव हे सकळ सीता रे एवढं असलं लागत का पुन्हा ऐका पैसा आपण कमवतोय पैसा आपल्याला कमीत नाही करेक्ट मग मरतो तुझं कमव कमव करतो का पोरी दिलं पुरीचं लग्न करायची गरज नाही पडली काय आग लागली तुम्हाला? 90% लोक संस्कारात नापास आहेत महाराज आपण जर लहानपणी शाळा बुडवली तर घरातला एकही माणूस आपल्याला पिसावल्यास पैसे उडी ज्याच्या तडाख्यात सापडून तू आला म्हणून आपण सुखी आहे खरंय का खरंय. खोटं बोलला हल्ला शाळा बुडवली हल्ला. अभ्यास नाही का मग तर लई चांगला. आणि वरून आपला बाप गुरुजीला सांगायचा मेला तरी चालत पास झाला पाहिजे आपण जर बापाला म्हणलं ना फी भरायचे मी गुरुजी पाहिजे तू शहाणा नको मी गावात गेलो देवाच्या पाय पडायला गेलो गुरुजीला पैसे बाप गावात आला तर गुरुजी जुने माणसं लय सुंदर माणसं गुरुजी पैसे भरितो पण पोरावर ध्यान खबर का काळ वाईट आहे आम्हाला त्याच्यातलं काही कळत नाही पण मुलगा बनवायचं तुमच्या हातात आहे तुम्ही आणा नाही कळलं ना मला सांगा तुमचं नाही ऐकलं ना मग मला सांगा आज काय परिस्थिती आहे 2.5 वर्षाच्या पोराला 6 लाखाची गाडी त्या गाडीला 2 दार आहे इकडून एक दार आहे इकडून दोन्ही दारात 2 बाय वर जाता नाही झोपून जाता येईल आता नाही झोपून. आणि त्याच्याही पाठ पासून बोंबलत डबा करायचा आहे डबा करा, डबा करा, डबा करा. मग ती का कालीची पंगत घालते एकच बटाटा सोमवार की शनिवार एवढाच बटाटा आणि एवढीच चपाती टी पाण्याची बाटली इंग्लिश मिडियमचं मुलगा गाडीतून जर आलं ते कधी हसत नाही मला हसणार त्याला वाटतं हसलून गाडी जर परत खेळली तर परत हसत ते म्हणतं ते ऐकू पाहत ते मनात विचार करत काय पाप केलं आणि त्याचे म्हणजे काय शिकवलं बाईला डॉमला शिकवलं काय शिकिती बाई मी एवढ्याला शिकितोय तरी सुधरलं माझ्याकडे शिकायला काय या वर्गात नाही काय पहिली ते नदी हसण्यावारी घेऊ नका मला हो म्हणून 50 वर्षे गाल खेळवायला ना गावातल्या पुढाऱ्याला सांगतो जेडपीची शाळा वाचलीच पाहिजे सगळे गावातले पुढारी धनवतात ते गावातले पुढारी शाळेत कधी पाहतच नाही सदस्य विदस्य शाळेत जातील नाही कधी शनिवारी गेले 15 असे कपडे घालून जात्यात शिकायला मी इंग्रज उचकून हसण्यावर घेऊ नका जेडपीच्या शाळा जर बंद झाल्या तर सामान्य कुटुंबातला मुलगा शिकू शकत नाही तुम्ही अजून बारीक लोकांना काय झालंय आम्ही झालोय लोकांचे दुश्मन आम्ही बोलतोय खरं लोकांना झोंबत येते लोक म्हणते त्याची तारीख नका घेऊ का तो काही बोलतो मी काय येडा वेळा आहे मी काय कवठाला अम्मा म्हणतोय 20-25 वर्षापूर्वी वर्णावस्थेमुळे लोक शिकत नव्हते उच्चवर्गीय लोक शिकायचे 5 वर्षांनी असा काळ येईल जर फी असा काळ येईल का पैसे नाहीत म्हणून शिकावं लागेल शिकत जन्म आहे तुमचं काय पाहिजे
त्यामध्ये पोरग मराठी मिडियमला आहे. मराठी मिडियम मग नाही जियाला सांगतो फ्रेश घडी आहे दुनिया पलटी हो. मराठी शाळेतली पोरं म्हणजे लय ठणठणी. शाळा जर सुटली तर अख्ख्या गावाला कळा ते शाळा. आणि त्याच गुरुजी बघा पाहिजे उद्या सुट्टी. ही कधी हसणार नाही कधी काय नाही. हसण्यावरही नेऊ नका. आणि पाऊस आला त्याला जायचं त्यांच्यावर पटकन पाऊस येऊ द्या. बाबा वाहून जाऊ द्या पाऊस येऊ द्या. चला आणि 50व्या वर्षात काय खिंच्या लोकांनी एवढं केलंच पाहिजे तुमचं काय बरोबर. आणि तुमचं असं म्हणणं असेल झेडपीच्या शाळेला दर्जा नाही दर्जा नाही असं नाहीये. गावाने जर बारीक लक्ष दिलं तर चांगल्या प्रकारचा दर्जा आहे. खरं का खोटं? आणि सगळं फुकाट आहे ना सगळं फुकाट आहे. काय उलट्या गावातल्या लोकांनी सहकार्य करून शाळा चांगली. मला वस्त्यांवर शाळा आहेत 20-20 पोरांच्या शाळा आहेत पण पोरं स्कॉलरशिप मध्ये आहेत. खरं का खोटं? काही काही वस्त्यांमध्ये बरी बस खाले नाही आता जागा नाही म्हणत बाहेरच जागा नाही बाहेरच नाही एवढीच बाहेर जसं ऍडजस्ट होईल तसं करा. आजही मला वस्त्यांवर शाळा आहे पण गॅदरिंग मध्ये पोर आहेत भाषणात पोर आहेत. तुम्ही 15 वर्षाला पोरांची भाषण आहे का एवढी पोर आहेत काय सुंदर बोलत आहेत इंग्लिश. याला कारण आहे बनवून घेतलं पाहिजे. आपण लक्ष देत नाही. ती माया आहे आणि त्या मायेनं हा तमाशा केलाय आणि ती माया कधी जाईल त्याचं उत्तर आहे हरी हरी तुम्ही म्हणाल सगळं हरी हरी तुम्ही म्हणाल सगळं हरी हरी तुम्ही म्हणाल हे चालू आहे बाहेर स्क्रीन वरती काय झालं लोकांना एक सवय लागली कीर्तन लाईव्ह करायची की इतकी चुकीची पद्धत आहे. लाईव्ह कीर्तन केलं तर लोक कीर्तनालाच येत नाही. पडल्या वाटल्या कीर्तन ऐकतात आणि हे लोकांना समजत नाही. आपण म्हणलं कीर्तन कधीच लाईव्ह करायचं नाही. ते वड्या कुशल लोक पडल्या जेवताना कीर्तन ऐकतात घरात. ते कीर्तनाची किंमत कमी होती. यांना काय नाही हे व्यवसाय केले यांना काय करत पाल खबर नाही उठा शिवा इथं राहतो आपण. शिवाचं रूपांतर शिवात करणारी कोण आहे माया. आणि ती नाही तर जागाच नाही तर कुठं सरकी जशी बस थोडा वेळ उभे राहा पाऊस उघडणार आहे. बाई बस खाली माझा शब्द होता आता विषय आपण मुलं बाळ बनवण्यात ठेवायचं काही नाही. महिला मंडळ तुम्हाला राग येतो आमचा मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे. आपण मुली बनवण्यामध्ये सुद्धा 15 वर्षाची मुलगी पळून जाते काय काय 17 वर्षाची मुलगी पळून जाते काय पण
एकही मुलगी कधी विद्वान मुलाबरोबर जात ते कधी देणार नाही. पोरगी प्रेम करताना हुशार पोराच्या नादी करणार भंगरीत पोरग सापडत. खरंय का खोटं आहे? भंगरी म्हणजे काहीच नाही त्याच्याकडे. 2 ड्रेस आणि मोबाईल डबल अंडरपॅड सुद्धा नाही. हसण्यावारी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये तुम्ही अभ्यास करा. माझा राग येतोय लोकांना. महिला मंडळी या 4 वर्षामध्ये बापांच्या स्वप्नाचा थक्का दूर केला. पोरगी स्वप्न आणि प्रत्येक बापाचं माझं मुलगी सुखी व्हावी असतो. खरं आणि बाप मुलीसाठी का करतो माहितीये तुम्हाला? पोरी नवजाला नीट ऐका. बाप कष्ट का करतो माहितीये तुम्हाला? माझं लेकरू जर कधी भावाला भेटायला आलं तर त्याला भावाने 20 रुपये द्यावा या अपेक्षा तिला नसावा. इतकी मुलगी सुखी आहे. काही करायला तयार आहे बाप. काहीही. काय आईचा व्यवहार करणारा बाप आहे तर काय आईचा येड लागलं तर पाण्याची बाटली विकत नाही घेणारा बाप आहे. बन्याला म्हणाला तर पलटी करून घालणारा बाप आहे. आणि तुटक्या चपलावर हिंडणारा बाप आहे. काय त्याच्या आयुष्यामध्ये चुकी मला सांग. तुम्ही भंगार पोरांच्या नादी लागून पळून जायचं आणि बापाला आयुष्यभर खाली मान घालायला लावायची कोणता नाही आहे. आम्ही बोललो लोकांनी आमच्या क्लिपा करायच्या आणि कमेंट्स करायच्या. ही गोष्ट खरी का खोटे खरी. बोला. आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नाही तो बाप रडला. रडला मुलगी केल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडली. बापाचं एक स्वप्न आहे पोरीने. तुम्हाला माहिती काय? उद्या जर माझं शरीर थकलं आणि मी जर कुणाच्या सुनेच्या ताब्यात गेलो तर माझ्या गुजरवाल्या लेकराला भावाकडे काही मागायची वेळ आली नाही पाहिजे. ही बापाची इच्छा आहे. आता 28 तारखेला रक्षाबंधन आहे. माझी पोरगी जर भावाला ओवाळायला आली राखी बांधायला तर भावानं जर साडी घेतली नाही तर माझ्या मुलीला साडीची अपेक्षा असावा. हे बापाचे स्वप्न आहे. आणि बापाचं एकच स्वप्न आहे उद्या जर माझं शरीर थकलं आणि मी जर मुलाच्या सुनेच्या ताब्यात गेलो तर माझ्या गोष्टीवाल्या लेकराला माझ्या घरात चहा मिळणार नाही याची चिंता बाबा. तिची भाऊजे तिला नाही चांगलं सांभाळलं. तिचा भाऊ तिला चांगलं नाही सांभाळला. माझ्या शरीरात प्राण आहे तेव्हा माझं लेकरू दुसऱ्याच्या घरी सुखी राहिलं पाहिजे ही इच्छा होती बापाची. खरं का खोटं? खरं आहे. मुलगी जर पळून गेली तर तो बाप आयुष्यात कधी रडला तरी तो बाप रडतो. आणि रडणारा बाप पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडत. आणि पोलिसासमोर जेव्हा ती मुलगी आणली जाते तर पर्यंत ती पोरगी तुम्हाला पटणार नाही मला तो बाप त्या पोरीच्या पायावर नाक घासतो. बाप आहे का? तोच बाप पोलीस स्टेशन मध्ये पोरीच्या पायावर नाक घासतो आणि बाप पोरीला बोलतो मला माफ कर. मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन. फक्त त्या मुलाचा नाक सोड. मला सुखाने 4 दिवस जगू दे. मी खडकातून पाणी काढणारा माणूस आहे. मी उपाशी राहणारा माणूस आहे. मी कपडे फाटके घालणारा माणूस आहे. पण मी माझी मान कधी खाली होऊ दिली नाही. फक्त शेवटच्या घटकेला मला सुखाने जगू दे. तुम्हाला माहित नाही मला तुम्हाला माहित नाही मला ती पोरगी महिला म्हणलं ती पोरगी खाली बाप वाकला ना तर पोलीस स्टेशन मध्ये ती मुलगी बापाला वर उचलायला खाली वाकच होता. काय जीवन काय जीवन. आता एखादी आजीबाई आपल्या पाया पडली तर आपल्याला लाज वाटते. एखादा वयस्कर माणूस आपल्या पाया पडला तर आपल्याला लाज वाटते. पोरगी शेवटीच आहे काय लिखणी बिखणी नाही भंगरीच येते. म्हणजे पळून जाणार पोरगी कोणी शहाणी असते तर तिला काय अक्कल बिकल थोडी जाते. भंगार काढते त्या नादी लागायचं. तुम्हाला डोळ्यात नाही काय पाहिजे नाही डोळा गेला हो पण पुढे आहे का महाराज ती पोरगी बापाला खाली वाकवायला उठवायला वाकच होता. एक जिवंत विचार करा 2 मिनिटं काय म्हणत असेल त्या बाप्पा जगू दे. करा 2 मिनिटं विचार. मुलगी मला आहे मुलगी तू. वरून ती पोरगी काय करते माहिती माझ्याकडे. बापाचा पाय म्हणजे तोंड तिच्या पायावर आहे. बापाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा तिच्या पायावर पडतात. ती पोरगी आमठा पडते. आमठा कशाचा? कशाचा? बरे कशाचा? पायाचा. ती कोणाला दाखवतो?
ए कुणाला दाखवते अंगठा? बाप बापाला. बापाला बरं पूर्वी बापाला जेव्हा अंगठा दाखवते तेव्हा त्या बापाचं हृदय काय म्हणत असेल फक्त घरी गेल्यावर विचार. आणि ती पोरगी वरून पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन याचा माझा पैसा बापाचा बापाचा. आणि तीच पोरगी पोलिसाला म्हणते याच्यापासून माझ्या प्रियकराला धोका आहे. बापापासून बापापासून. आणि ते शिंगरू ते प्रियकर ते बिंबीशीचं येडं ती म्हणतं मला सिक्युरिटीची गरज आहे. तुला छेड पडलं सुरक्षा दिली पाहिजे. क्रांतीच लई मोठी आणि याला सगळ्याला जबाबदार पाचच कारण आहे. ऐका कोणते? 1 दारू, 2 जुगार, 3 मोबाईलचे गेम, 4 आईबापाने पोरांचे केलेले लाड आणि 5 नालायक मित्राची दोस्ती. म्हणून वाक्य इंद्रिकच ऐका 1000 मेंढ्यांच्या कल्पात हिंडण्यापेक्षा एकटा सिंह होऊ गेला. 1000 मेंढ्यांच्या कल्पात तुम्ही हिंडले तर त्याला किंमत नाही. एक सिंह म्हणून जर हिंडले तर त्याला किंमत आहे. राजा आहे तो. बरोबर अगदी बरोबर. राजा आहे. तुम्हाला लोक माणूस की नाही म्हणू द्या ना. अरे एवढे लोक कीर्तनाला आले काय मला चांगलंच म्हणणार आहे का? मला काय घुरलं यांच्याविषयी? तुम्ही चांगलं म्हणाले तर वाईट म्हणा. माझं चांगलं सांगणार. तुम्हाला पटवं ना पटवं मारुत राया बुद्धी देईल तसं कीर्तन. मग तुम्हाला नाही पटलं तुमचं लग्न. आणि तुम्हाला पटत का नाही? जे तुम्हाला फिट बसतं ते तुम्हाला पटत नाही. ते तुम्हाला पटत नाही. काय म्हणत बसले तुम्ही? पण या गोष्टी खऱ्या का खोट्या बोला. हो. आणि ती जी माया आहे ती याच्यात नाही का इथं बाप तुम्ही काही नाही करायचं. आणि ती म्हणते मला नवरा करायचा आहे. कोणला? मायला. कारण पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता तसं नाही. आता मुलगी ज्या शिवराला प्रपोज करेल ती मुलगी लग्न करायचं मला कोणाला? मायला. मायला म्हणलं नवरा कर बाई याच्यात नाही नवरे तुला लागल तो कर. ती म्हणली तसं नाहीये मला नवरा करायचा आहे पण तो नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. एक. आणि दुसरी गोष्ट त्या नवऱ्याला माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. मला मुलगाच माझा नवरा असला पाहिजे आणि माझा नवराच माझा मुलगा असला पाहिजे. मला दुसरं चालणार नाही. दुसरी आठ काय? मला दिवस नाही गेले पाहिजे. नवरा बरोबर राहिला पाहिजे. बरं बाई बरं तुझा नवरा बरोबर राहिला तर काय होईल? काय होईल? नवऱ्याला दिवस केले पाहिजे. मी मोकळी राहिली पाहिजे. बर. आणि माझ्या नवऱ्याला 3 वर्षातून एकदा पोर नाही झालं पाहिजे. एक खटी झाली पाहिजे. बरं बाई मग असं कर. काय करायचं ऐका. मायेनं मी तयार केला. मी कश काय आपलं वाजवणार आहे. मी नसलो तर चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे. मी गायक आहे. मी वादक आहे. हा कोणी तयार केला? आता मायेनं मी तयार केल्यामुळे तो झाला तिचा मुलगा आणि तिला त्याच्या लग्न केलं. तो झाला तिचा पती जन्माला माझे उतरी. आता मायेचा नवरा निघाय का? मायेचा मुलगा मी. मायेचा नवरा मी.
नवरा आहे तोच. मग काय कर? आता बर मी राहिला बरोबर, मी म्हणजे मी नाही, मी राहिला बरोबर आणि मीला गेले दिवस आणि मी झाला बाळांतीन. मी बाळांतीन झाला आणि मीला झाली 12 पोरं, 6 झाली पोरं आणि 6 झाल्या पोरी. ऐका कोणत्या? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6 अशा इच्छा, वासना, तृष्णा, म्हातारा, वासना, तृष्णा, मनीषणा, इच्छा आणि कल्पना. या 6 झाल्या पुरी आणि म्हातारी गेली निघून. कोण? माया. आता ती गेली तर ती काही स्वीची गेली नाही, तिनं जाताना बुद्धीची गाडी घेतली. बुद्धीची गाठ. ती काय याच्यातून एवढी सोपी आहे काय? याचं तर वाटलं तिनं केलं. पण तिनं जाताना बुद्धीला गाठ घेतली आणि बुद्धीला म्हणली आता मी जाते, तू याला बिघडायचं तेवढं बिघडव. माया गेलो बिघडायचं काम कोण झालं? बुद्धी. बुद्ध. आणि ते बुद्धी काय झालं? ती आधी वया. कोण? बुद्धी. बुद्धी. आणि त्या बुद्धीनं काय केलं? याच्यातच नवरा केला. त्या नवऱ्याचं नाव आहे काम. काम. आणि काम नावाचा नवरा जिनं बुद्धीला करून दिला ती कोण होती माहितीये का? सगुण गुण माया आणि कोलनीला खेळला. तिनं काय केलं? कोणाशी गाडी घेतली? पीठ बसले बुद्धीशी. आणि बुद्धीनं केला याच्यात नवरा, पण तिचा पोरगा केला मायेचा. आणि त्या नवऱ्याचं नाव आहे काम. काम नावाचा नवरा कोणी केला? बुद्धीनं. बुद्धीनं. म्हणजे त्या काम नावाच्या नवरीची आई वासना, म्हणजे माया, वासना. आणि ती कशी आहे? वासनावर आणि त्या वासना नावाच्या सासूचा नवरा. हिचं कोण आला? अरे सासरा. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. पार्टीला तगडी आहे. नवरा आहे काम, नवरी आहे बुद्धी, सासू आहे वासना, सासरा आहे दंभ आणि त्याला 4 पोरी आहेत. आता 4 पोरी कोण झाल्या? नंदा तुमच्या दुश्मन. तुम्हाला सगळ्यात जास्त राग कोणता येतो? म्हणलोय तो काही. त्या नंदा. आणि त्या नंदा होत्या आशा, इच्छा, तृष्णा, कल्पना. आणि त्या नंदांना 6 भाऊ आहे. पार्टीला तगडी आहे. नवरी बुद्धी, नवरा काम, सासू वासना, सासरा दंभ, नंदा 4, दीर 6. याच्यात नांदायला आणि ती त्यांच्या गावात बसला सप्ताह काय केला. इंद्रिकरचे कीर्तन होते. तिचा बाप तिला म्हणला आणायला गेला तर इंद्रिकरचे कीर्तन आहे. 2 दिवस त्याला थांब असं म्हणायला गेला बाप. बुद्धीचा बाप बुद्धीला म्हणायला गेला पैसा इंद्रिकरचे कीर्तन आहे. ती म्हणली त्यांना विचार.
पूर्वी नवऱ्याला त्यांना म्हणा आता हॅलो कुठे रे कोण बोलतो ईशा बघा निम्मे लोक आहे ना मला घरी वाईट गेले साधन नाही काही नाही ते निम्मे लोक घरी जायच्या मूड मध्ये नाही झालाय काही झालं का मला राहायचं काय झोपून मागायची पाली आणि आमचं तुमचं काही म्हणता येईल जाईल ना बाहेर एकच काढा कोटावला काय झालं का मला राहायचं नाही माझी कॅपॅसिटी संपली आता माझ्याकडनं काही होत नाही तुमचं तुम्ही पहा मला मोकळं करा तुम्ही दुसरी बायको करा आणि पोरं तुम्हाला आता पोरं घेऊन आम्ही नका डोंबऱ्याचा खेळ काय मला प्रत्येक माणूस सुद्धा म्हणते काय नावावर 50,000 टाकणारे का नाही गेली सगळी माणसं अशी मला माणसं इतकी तुबळी झाली तुबळी झाली गाडीचा हॉर्न वाजवलं तरी मला लागेल बरोबर अगदी बरोबर गाडीचा हॉर्न जरी वाजवलं ना तरी माणसं बाजून नाही गाडीवाले पाहिजे हप्ते भरले माणसं फार बदली झाले तुम्हाला फक्त दिसतात माणसं नाही नाही बाईक नवरा बायकोचं भांडण झालं कडाक्यात तिने नवऱ्याला लाटणं फेकून आणलं सागाचं लाटणं होतं बेरेच्या बाजारात बसवा त्याचे नेमकं वाटीवर बसतो वाटीच गेली त्याला केलं ऍडमिट केलं तर ते असं डॉक्टर पैसे होताना पडलं तंगड टाळून ठेवलं आणि पडलं होतं शेजारी एक पेशंट होतं त्याचे दोन्ही तंगडे वर आता ते होतं अपघाताचं आता येणं जपा सांगितलं त्यामुळे टांगेल ना खालून सरकत गेला वरकडं तसं त्याला जवळजवळ म्हणा का हो तुम्हाला 2 बायका आहे तुम्हाला बायको नाही म्हणून वाटे गेलं नवरा कामावर ना बायको वाढायला बसतो जेवायला पूर्वी वाढायचं बायको आता हाताने जेवायला बसली तेव्हा शिपाई मागू केली नुसते फुरके झाडायचं म्हणला बस 20 वर्ष झाले लग्न असं आयुष्य आमचीच नाही वाढ फुरके मारून खातच राहिलं हिमतीतच राहिली तिनं अशी बांगडी मागू केली म्हणली आजच्या आज शेजारच्या बायकून भाजी आणली बाकीचं इतर तुम्ही घरी गेले नवरा कामावरून आला जेवायला जेवता नवरा म्हणतो का मामी आली काय मामी म्हणजे सासू म्हणजे भया काय ज्ञान आलं तुम्हाला मला नव्हतं वाटलं तुम्हाला एवढं आहे माझ्या इथं परत आली तुम्हाला कसं काय कळलं तुम्हाला काय नाही रोज काळा केस निघत आज पांढरा ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला बाई आईला बाबा इंद्रकीर्ती कीर्तने आम्ही न्यायला बुद्धीचा बाबा बुद्धी म्हणली त्यांना विचार त्यांना म्हणजे नवऱ्याला तो म्हणला मामा आपलं काय चाललं त्याला मी नववीपासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढे त्यानं माझ्या आईला विचार तो गेला येईन बाई मुलगी पाठवा येईन बाई म्हणली काय येई बा दारातली कुत्री घरातली दिसाती वाटेव भुकती तिचं कोणी ऐका
गेले ये बोकडे येईल बुवा. मुलगी पाहतो हा. तो म्हणला अहो मी तो वांग्यातलाय. मग त्या पोरीचा बाप रडला. बाई नवरा नाही म्हणतोय, सासवी नाही म्हणते, सासराई नाही म्हणतोय. रडला बाप पोरगी येते. पोरगी सगळ्याच संतती बापाची तरी नाही. बाबा पाणी पुसा डोळ्यातलं, पुसा पाणी. माझ्या दारात येऊन रडलं तुम्हाला शोभत नाही. आणि तुम्ही जर माझ्या दारात रडले ना, माझा तर अपमान आहेच, पण त्याच्यापेक्षा तुमचा जास्त आहे. पण तुम्हाला माहित नाही बाबा, माझ्या दारात येऊन तुम्ही रडले ना, याला जबाबदार तुम्ही आहे. बाळा काय केलं गे मी गुन्हा? तुझं लग्नच करून दिलं ना? नाही बाबा, तुम्ही जर या सुंदर शरीरामध्ये मला काम नावाचा नवरा करून दिला नसता तर तुमच्यावर रडायची वेळच आली नसती. कामेरी चित्तवेदी माझा अपमान झाला असता मी सहन केला असता. पण आता कोणाचा झाला? तुमचा अपमान झाला ना, आता मी बदला घेणार आहे. पोरगी म्हणजे बदला, पोरगी बदला घेणार आहे. काय करशील? आता मी काय करते ते ऐका. माझा बाप रडलाय, मला पाठवलं नाही. मला पाठवलं नाही याचं दुःख नाही, पण माझ्या बापाच्या डोळ्यात यांनी पाणी आणलंय ना. आता मी काय करते ऐका. काम नावाचा नवरा मी भजनात झुकवणार. वासना नावाची सासू मी नामात तल्लीन करून देणार. आणि सासरा दंब नावाचा सासरा मी घरातून काढून देणार, या घरातून. आणि 4 नंदांचे लग्न करून देणार. 4 नंदांचे लग्न करून देणार आणि 6 दिरांना वाहिलं काढून देणार. आणि मी एकटी राहणार. आणि एकटी राहून हृदयामध्ये कृष्ण विठ्ठल ठेवणार आणि असं भजन करणार का माझ्या ज्ञानाचा प्रकाश डंब नावाचा सासरा गेला घरातून निघून, नंदांचे दिले लग्न करू. आणि आत्मला बाळासाहेब
सारिके गोमटी काहीच न दिसे 12 अध्याय म्हणतो कायिक भाव वाचिक भाव आणि मानसिक भाव सगळे एकत्र आले. सरपंचाची किंमत गावात आहे, आमदाराची किंमत तालुक्यात आहे, खासदाराची किंमत त्याच्या मतदारसंघात आहे, मुख्यमंत्र्याची किंमत महाराष्ट्रात आहे, पंतप्रधानाची किंमत देशात आहे, पण विद्वानाची किंमत अख्ख्या विश्वात. मग माझ्या ज्ञानाचा प्रकाश म्हणून तुम्हाला एक वाक्य सांगतो, इंद्रिकचं वाक्य आहे, दुसऱ्याला दाबून कधी मोठे होऊ नका, स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे व्हा. या पक्षाने याला नाव ठेवू नका आणि याने याला नाव ठेवू नका, नाही तर दोघंही बाजू. याचा हाय आपण जर म्हणाला याला कोण हा आहे याने लगेच कधी बी ध्यानात ठेवा, समान पाहिला शिका. तुम्ही दान करा पण पात्र पाहून करा, मित्र करा पण चांगला करा. कौतुक केलं पाहिजे गारखेडवाल्यांचं महाराज 50 एवढा मोठा सत्यामध्ये पंगत घालणाऱ्यांचं पहिलं कौतुक केलं पाहिजे, दुसरं कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं केलं पाहिजे आणि तिसरं कौतुक अख्ख्या तरुण मंडळाचं गावातलं केलं पाहिजे. कारण 100 लोकांचा साखरपुडा ठेवला तर वाणी विकत आणावं लागतात. आज एवढ्या लोकांना 7 दिवस पोर वाटतात, 13 दिवस पोरांवरच सत्य होतात. त्या कमिट्या फेमिट्या काही करत नाही. हे फक्त माईकवर शांतपणा करत आहे, काहीतरी बादली उचलती नाही, फक्त म्हणतात बुंदी नाही. मला भाषणेवारी नेऊ नका. आज परिसरामध्ये एवढा मोठा सप्ताह करायचा आहे, सगळ्यांच्या सहकार्याशिवाय होत नाही. त्याला देणगी देणारा तेवढा जबाबदार आहे, त्याला तेवढीच किंमत आहे, देणगी घेणाऱ्याला तेवढीच किंमत आहे आणि वेळ वाया घालून हजर राहणाऱ्याला तेवढी किंमत आहे. असं नाही चालत. हा एक खेळ एकट्याचा नाहीये. एवढे मोठमोठे सत्य करायचे. आज महाराज एक एवढ्या लोकांना पंगत वाढायची आहे, पोरांची कष्ट किती आहे. काही काही वेळेस 7 ते 9 आणि त्या सगळ्या गावांनी तो कोंग्या करून ठेवला. कोणी काय किती शकत 7 ते 9 ची कीर्तन ठेवल्या. कोणी काय विषय 7 ते 9 चे कीर्तन मी अजून केलं नाही. मी नाही करते. आपल्या बजेट मध्येच असत माझं झाली की एक बुडतच 7 ते 9 गेलो 9 ते 11 द्यायचं तरी आता एवढे सत्य चालू आहे महाराज. आता या महिन्यात 90 कीर्तन आहे. पण असं नाही, सगळ्या पार वैजापूरच्या पुढे एक मोठा सप्ताह होता, त्यांनी 7 ते 9 कीर्तन नाही, मी 10 दिवारच काढून आलो. तुम्ही कवायचा आता जिथं जायचंय तिथं रोज 9 ते 11 आहे, 7 ते 9 आहे. मी एकटा आता 9 ते 11 जातो. आणि ते 7 ते 9 ते कीर्तनाचा काय घोटाळा झाला माहिती का, कीर्तनाला 200 आणि जेवायला 2000 जाम झाले. पंक्तीवाली लोक कीर्तनाला येत नाही. मला कीर्तन सुरू होतं 7ला, चाल होऊन बोलाय सुरुवात होती 7:30ला, लोक येते 8:30ला, सगळं आवरून. खरं आहे का खोटे? आणि सप्ताह चालू आहे आमचा, रोज जातो आम्ही ते. त्याने त्याला रात्री पण कीर्तन होतं, लई लांब बसली बाई, कोण न्यायला होता चमकत होता. रात्री आपण कोणता होता संत संत एवढंच होता ना. रात्री तो मजाच झाली बाई. मी जाऊन बसले कीर्तन संपलं, जेवण अशी होती अशी झाली. पण एक होतं, जाऊ दे काही होऊ द्या, भयानक अन्नदान. अन्नदानाचा पुढे पण आणि हा जो परिसर आहे अळकुटी पाबल, हा जो परिसर आहे या परिसराला पहिल्यापासून अन्नदानाचं वाद आहे. जिल्ह्याला मुळात परमार्थाचं आता एवढं सुंदर मंदिर बांधलंय काढायला. मंदिर लवकर पूर्ण करा. आता एकत्रित कामं करणं चांगली काम. आणि मंदिर बांधणाऱ्या कमिटीला सांगू देतो, लोक काही म्हणून तुम्ही लोकांच्या नादी लागू नका. जे दगड घाव सहन करतात ते दगड मूर्तीला काम येतात. तुम्ही लोकांचे गुन्हे सहन करीत राहा. उगीर माणसाचं याच्यात काम नाही. मी 32 वर्ष सहन केलंय. माझे ती संकट कोणी काढली नाही. सांगतात बुरी तर लय शिवाय देते. बुरी म्हणते प्यार क्या चीज है, हिंदुरी करो क्या प्यार तो अंधा होता है, हिंदुरी करने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो सब. पूरी
पडून गेलं तर कांदे लावायच्या टोळीच्या मुखात त्या होताय तो रोग पडताय त्या होताय ते नाही. आता आपल्याला सगळ्या गावकऱ्यांना काय फिरवायला एक करायचं आहे, मंदिर तर व्हायचंय, व्हायचंय. गावात कोणतंही काम करताना पक्ष नंतर, नेता नंतर, साहेब नंतर, पहिलं गाव, दुसरा घर. सगळ्या पक्ष नंतर, साहेब बिहेब नंतर ते कधी एकत्र होतात. आपल्याला माहिती नाही कोण कोण हविला काय आपण हार जायचो तुम्हाला ते तिकडे असल्यावारी नेऊ नका. गावात आणि वारकरी संप्रदायाने संघटन शिकवलंय, विघटन नाही. वारकरी संप्रदायाची शिकवणच असे की सगळे तुम्ही कटेवरच्या भक्त, कटेवरचा पांडुरंग दुबळ्या भक्ताला सुद्धा भेटायला गेला. माझ्या चोखोबाची वाढाना माणूस मोठा होत नाही कधी. अख्खं जग घटनेवर चालतंय. मग घटना लिहिणाऱ्यांना पुस्तकं सुद्धा वाचायला नव्हती. त्यांनी विद्वत्तेवर जग जिंकलं. नम्र व्हायला शिका. गावची शाळा वाचली पाहिजे, मंदिर झालं पाहिजे. आणि पुण्यात गोविंदाला गाव हे भांडण मारामाऱ्या करण्यात काही मजा राहिली का? निम्मे लोक गेले आपल्या बरोबरचे, आपल्या बेंचवर बसतात गेले का नाही? आता याच्यात निम्मेचे केलं त्याला निम्म्याला शुगर आहे, निम्म्याला बीपी आहे. अरे रोग लई झाले. श्रीमंत माणसावर डॉक्टर आहे. एका श्रीमंत माणसावर 3 डॉक्टर जीवन आहे. खरं डॉक्टरांचं सर्कल आहे. त्याच दवाखान्यात त्याच माणसाची चिठ्ठी घ्यायची आणि ती चिठ्ठी त्याच मेडिकलला चालते. बरोबर. म्हणजे त्याचे तिकडे 3%, इकडे 2%. असं ते 2 किलो मकाच्या द्यायला 2000 रुपये लागतात आणि 100 किलो मका 1800 रुपयाला. तुम्ही डोकंच खाजवा तरी 35 रुपये लिटर प्युअर दूध आहे आणि 150 रुपये लिटर लशी आहे. ₹2100 रुपये शेतकऱ्याचा गहू आहे आणि 2700 रुपये व्यापाऱ्याचा गहू आहे. त्यानं कुठं प्यारला घेत पाहिजे. इंग्लिश मिडियमला पहिलीच्या पोराला फी 70,000 रुपये आणि त्या शिक्षकाला पगार 7,000 रुपये. एक 1000 किलो ऊस 3000 रुपयाला आहे आणि 100 किलो साखर 6500 ला आहे. नाही, हे घडलं पाहिजे. आता एकत्र राहणं काळाची गरज आहे. तुम्ही थोडं गावात लक्ष द्यायचा, गेलं पाहिजे, शाळेतलं पाहिलं पाहिजे. आता गावांमध्ये काय त्याच्या बाटल्या पेटत काहीच्या काही काय एक लाल बाटली काय स्टील पेरव काय होत काय होत एवढं ऊर्जेचं काय काय नाही. मला लोकांना इंग्लिशचा राग येत नाही, पण थोडं स्ट्रिक्ट वातावरण केलं पाहिजे. म्हणून एक वाक्य सांगतो, जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. आपण सगळ्या ह्या नालायकांना कमवून ठेवल्यामुळे या नालाय ऊत. आज बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. नाही 1.5 लाख रुपयाची गाडी आहे पोराकडे, लाख रुपयाचा मोबाईल आहे आणि उगाच बंगली. बापानं मोबाईल शॉपिंग खोली, त्याने गेम सुरू केली. 3000 लावले, 9000 आले, 9000 लावले, 41,000 आले, 1.5 लाख गेले. दुकान इकलं, इकलेली दोघं जण कोपऱ्यात 1 2 खोटे कर्ज करायचं बापानं माझ्या हमेशा आणि पोराची बाजू घ्यायला ही 1.5 आणि निघाली घर सोडून. ती 3 लाख म्हणजे काही लई नाही. खरं
पण उद्या जर नाही दाद्यानं काही बरं वाईट केलं इष्टितीला का म्हणलंय का काही नाही इष्टितीला का आणि नावाची का 10 गुंठे का पण तेवढं दाद्याचं कर्ज वेडा दाद्यानी दादा नाही बघ काही. बाप म्हणतो आपला दादाचं काही घेऊ द्या नाहीतरी काय आपण गेलो सगळं नाहीतरी आपल्याला पुढं अनेक वर्षी आणि द्या लोकांच्या पोराला बायको करता बायको मिळाला किती भाग्यवान पण शिकव ना पण म्हणलोय का काही आहे तिला पहिले एक पोरग मग त्याला काय या गोष्टी खऱ्या शाळेत बोल बेडे बेडे सावधान सावधान आहे का मी सावधान म्हणतो तू तमिळावर करतो दिसत नाही तुम्ही रिलॅक्स कणकण उडाल रिलॅक्स आता आपल्याला सावध होणं काळाशी गरज आहे गार खिंडीवाल्यांना अजून एक सांगतो स्थानिक चांगलं काम करताना नो पॉलिटिक्स राजकारण लग्न मोडेपर्यंत राजकारण गेलं आपल्या लोकांचं किती खाली लोक आहेत मुलीचं लग्न जमलं ना मला तर पाहुण्याला फोन करून सांगावं लागतं कोणता फोन आला तर विश्वास इतकी नालायक लोक झाले खरं आहे फार खालच्या थरावर गेले फार त्या अंत्यविधीपर्यंत गेले माणसं अंत्यविधीपर्यंत मळ्यात बसली आहे ती म्हातारा बिचारा गेलं रात्रीचं ती म्हातारी एकटी घरी होती रात्रभर बिचार लढली 4 भाऊबंद सकाळी बोला झाले रात्र कोण येणार आहे अंतनावर तिची मुलं बाहेर होती काय त्या म्हातारी कशी रडायला कोण आहे एकटी अख्या रात रडली बिचारीचा आवाज ऐकून शेजारच्या बाहेर फार दिवस उठता 2-4 जणी आल्या ती पोरं बी आले तर महाराज भाऊबंदकी होती बांधायला जाण्याशी प्रेत यायला रस्ता नाही महाराज त्यांनी खोलीमध्ये तो बाप घातला अर्धा किलोमीटर नेल्यावर तिथून जर माई अंतर काढली एवढे जर लोक खाली गेले काय त्याला माणसं फक्त वरून देखणे मला ती इंग्लिश बोलत शिवाय खातं खरे का खोटे काही नाही राहिले मग फार लोक खराच आहे काहीच नाही महिला काय जीवनात जर परमार्थातला आनंद नसेल ना तर मजाही नाही मार महिला म्हणत तुम्हाला एक काम सांगतो 50व्या वर्षात सांगू अख्ख्या 2 तासात मी तुम्हाला शब्द सुद्धा बोलतो आता माझं एक काम तुम्हाला ऐकावं लागेल महाराज म्हणून नाही तुमचा भाऊ म्हणून ऐकावं लागेल तुमचा मुलगा म्हणून ऐकावं लागेल ऐकावंच लागेल एक प्रत्येक स्त्रीनं या वर्षाच्या सप्तेची आठवण म्हणून देवघरात ज्ञानेश्वरी देवघरात ठेवायची आंघोळ झाली की रोज तिची पूजा करायची ते फडकं धुवून काढायचं 8 दिवसातून आणि ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवायचं आणि ज्ञानेश्वरीला रोज एवढंच सांगायचं आई लेकराला सांभाळ मस्त लेकराला कोण सांभाळू शकतं फक्त ज्ञानेश्वरी आपली आई आहे 1 महिन्यामध्ये तुम्हाला नाही माऊलीची कृपा झाली तर मला भेटा आजच्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण होणं काळाची गरज आहे फार काही राहिलं नाही महाराज रोज उठून लोकांचे अडवले उडवले दोपाटले पळून गेले हल्ले काड्या फोडल्या आणि एक माहिती तुम्हाला सीमेवर लढणारा माणूस जेव्हा समोर शत्रूच्या उभा राहतो आणि शत्रू जेव्हा त्याच्यावर फायरिंग करतो त्यावेळेस मी भारतीय आहे हे त्याला वाटत नाही मी भारत मातेचा मुलगा आहे हे त्याला वाटत त्याच्या डोळ्यामध्ये लाली उतरून युद्ध कधीच जिंकणं हा विषय वेगळा आहे हरणं असा वेगळा आहे पण त्या रक्तात भारत माता अशी ताकद येते की तो कोणत्याही शस्त्राने लढायला तयार आता आपली अशी झाली भदेव म्हणत असलो तो मग आम्ही बोलू कसं
तुला पळायचंय का वाड्याला? जो खरा युद्ध आहे त्याला तुटकी तलवार सुद्धा चालते. म्हणून ते एकाला चिखल दिलं, ढाल दिली, तलवार दिली, कर युद्ध. चिखल बिखल घातलं, थांबलो, टोपी भारी, तलवार दिली, तारलं, म्हणलं हे जोड झालं पोहोच. माझं दुकान गडुलीनं लोड. अरे तुम्ही मी सगळे संसार सागरातले योद्धे. आपल्याला ह्या जनतेशी नाही पण आपल्या मनाशी आपल्या विकाराशी लढावंच लागेल. आता बसायचं कवर 8 वाजून गेले. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. गोपाल कुमार